नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीमध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेट दिली. ही भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली, त्या प्रतिक्रियेमध्ये ते असं म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भाने देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतायत आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा हा मृत्यू ही सरकार पुरस्कृत हत्या आहे. राहुल गांधी हे जे म्हणतायत त्यात तथ्य आहे आणि त्यामागचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सभागृहामध्ये जे स्टेटमेंट दिलं या मृत्यूच्या संदर्भाने ते आपण पाहिलं की आपल्याला त्यामागचं कारण कळतं. देवेंद्र फडणवीसांनी काय स्टेटमेंट दिलं तर ते असं म्हणाले की कस्टडीमध्ये पोलिसांनी मारहाण केली आणि त्याच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला या तथ्य नाही आणि यासाठी त्यांनी 3 कारणं दिली. एक त्यांनी कारण असं सांगितलं की मॅजिस्ट्रेट समोर जेव्हा सोमनाथ सूर्यवंशीला आणलं गेलं तेव्हा त्यांनी मॅजिस्ट्रेटला आपल्याला पोलिसांनी मारहाण केलेली आहे असं कुठेही सांगितलं नाही. दुसरं कारण त्यांनी असं सांगितलं की कस्टडी मधलं सीसीटीव्ही फुटेज जर आपण पाहिलं तर त्या फुटेजमध्ये अशा कोणत्याही प्रकारची मारहाण करताना आपल्याला पोलीस दिसत नाहीत. आणि तिसरं कारण हा त्यांनीच लावलेला एक शोध आहे की सोमनाथला श्वसनाचा आजार होता आणि त्याच्यामुळे या श्वसनाचा आजाराचा संदर्भ जो आहे तो मृत्यूशी त्यांनी जोडला. एका प्रश्नाचं उत्तर मात्र देवेंद्र फडणवीसांनी दिलं नाही आणि तो प्रश्न असा होता की सोमनाथ सूर्यवंशीचं जे पोस्टमॉर्टेम झालं त्याच्यामध्ये त्याच्या मृत्यूचं कारण हे शॉक आफ्टर मल्टिपल इंजुरीज असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की वेगवेगळ्या प्रकारच्या अशा इंजुरीज किंवा जखमा ज्या आहेत त्या शरीरामध्ये झाल्या किंवा शरीराला झाल्या आणि त्याच्यातून जो एक शारीरिक प्रकारचा धक्का बसला त्याच्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला. मग प्रश्न असा पडतो की असा नेमका कोणता श्वसनाचा आजार आहे की ज्याच्यामुळे अशा प्रकारच्या शारीरिक मल्टिपल इंजुरीज होतात. याच्यामुळे प्रश्न असा पडतो की मग पोलिसांनी जर मारहाण केलेली नसेल तर मग सोमनाथनं स्वतःलाच मारहाण करून घेतली का की ज्याच्यामुळे अशा मल्टिपल इंजुरीज झाल्या. तिसरा मुद्दा सीसीटीव्हीचा. पोलीस इतके मूर्ख आहेत का की जिथं सीसीटीव्ही चालू असेल तिथे सोमनाथला घेऊन जातील आणि मारहाण करतील. पोलीस स्टेशन मध्ये किंवा पोलीस स्टेशन बाहेर अशा प्रकारची मारहाण शक्य नाही का. आणि राहिला मुद्दा शेवटचा की सोमनाथनं मॅजिस्ट्रेट समोर आपल्याला जी मारहाण झाली ते जर सांगितलं नसेल तर खरं तर याची अजून तपशिलामध्ये चौकशी झाली पाहिजे की पोलिसांनी सोमनाथवर नेमका असा कोणता दबाव आणला होता, नेमकी अशी काय प्रकारची भीती त्यांनी त्याला दाखवली की त्यानं आपल्याला जी मारहाण झालीये ती मॅजिस्ट्रेट समोर मांडली नाही. म्हणूनच फार खोलवर न जाता अगदी वरवर जरी या गोष्टींकडे आपण जर पाहिलं तर हे लक्षात येतं की भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला तो मृत्यू नैसर्गिक नाही तर तो पोलिसांनी त्याला जी अमानुष अशी मारहाण केली त्यामुळेच झालेला आहे. आणि नेमकं हेच वास्तव पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्येही दिसतंय. आणि म्हणूनच राहुल गांधी असं म्हणाले की ही सरकार पुरस्कृत हत्या आहे आणि देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतायत. मग प्रश्न असा पडतो की सोमनाथ सूर्यवंशीची ही जी सरकार पुरस्कृत हत्या झाली त्यामागचं कारण काय, किंवा वस्त्यांमध्ये घुसून ज्या पद्धतीने पोलिसांनी ज्या गाड्यांवर BR आंबेडकर असं लिहिलंय किंवा निळा झेंडा लावलाय त्या गाड्यांची तोडफोड का केली आणि त्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून अत्यंत अमानुष पद्धतीने आंबेडकरी तरुण आणि महिला यांना जनावरांसारखी मारहाण का केली. आणि याचं उत्तरही राहुल गांधींनी दिलं. यामागे 2 कारणं होती. एक म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा दलित होता, तो भीमसैनिक होता, तो आंबेडकरवादी होता. आणि दुसरं असं की संविधानाचं रक्षण करण्याची त्याची भूमिका होती. आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशामध्ये हे आपण पाहिलं गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये की कशा पद्धतीनं दलित समाज, आंबेडकरी समाज हा संविधानाच्या रक्षणार्थ प्राणपणाने उभा राहिला. म्हणजे मागच्या लोकसभेमध्ये भाजपच्या महत्वाच्या नेत्यांनी जेव्हा अशा प्रकारचे स्टेटमेंट केले की आम्हाला 400 पार जागा या संविधान बदलासाठी हवा आहे तेव्हा त्या विरोधात अगदी ठामपणे मातीमध्ये पाय रोवून जर कोणी उभा राहिला असेल पूर्ण देशात तर तो आंबेडकरी समाज होता. आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणूनच आपण पाहिलं की 400 पार तर सोडून द्या परंतु भाजपला स्वबळावरती बहुमतापर्यंत पोहोचता आलं नाही. त्यांना फार मोठा जो फटका आहे तो बसला. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल
की आंबेडकरी समाजाविषयी, दलित समाजाविषयी एक रागाची, सूडाची जी भावना आहे ती भाजपमध्ये आहे. आणि म्हणूनच परवा संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये बोलताना अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकरांविषयी ज्या पद्धतीने अवमानजनक वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा संदर्भ तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये दिसेल. यातला दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे विचारधारेचा. आज हिंदुत्वाचं, मनुवादाचं जे एक ब्रॉडर नरेटिव्ह आहे, या नरेटिव्हच्या विरोधातलं एक सक्षम, दमदार असं जर प्रतीक कोणी असेल तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फुले शाहू आंबेडकरांचा विचार, ज्याला आपण आंबेडकरी जाणीवही म्हणतो, ही जी आंबेडकरी जाणीव आहे त्यापासूनच हिंदुत्वाच्या, मनुवादाच्या वर्चस्वाला धोका आहे. आणि त्याच्यामुळेच आंबेडकर मानणारे, आंबेडकरी विचार मानणारे यांच्यामध्ये जर आपण दहशत निर्माण केली आणि त्या दहशतीमुळे जर घाबरून ते मागे गेले तर आपलं वर्चस्व आपल्याला प्रस्थापित करणं सोपं जाईल, असं एक कॅल्क्युलेशन यांनी केलेलं आहे, असं या घटनेवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आंबेडकरी चळवळीतील एक महत्वाचे मोठे कार्यकर्ते म्हणजे राहुल प्रधान. हे राहुल प्रधान परभणीमध्ये ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये पहिल्या दिवसापासून तिथं उपस्थित आहेत आणि ते अन्यायाविरोधात सातत्यानं बोलतायत. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय. तो मुद्दा आपण जर पाहिला तर या गोष्टींचा आपल्याला अजून उलगडा होऊ शकतो. त्यांनी असं सांगितलं की ज्या दिवशी ही घटना घडली, म्हणजे ज्या दिवशी संविधानाचं जे शिल्प आहे त्याची विटंबना झाली, त्याच दिवशी परभणीमधील सकल हिंदू समाज म्हणून ज्या संघटना एकत्र आल्या, त्याच्यामध्ये बजरंग दल होतं, संघ भाजपशी संबंधित इतरही काही संघटना होत्या, संभाजी म्हणजेच मनोहर भिडे यांची जी संघटना आहे त्याचीही लोक होती. तर त्यांनी त्या दिवशी एक मोर्चा काढलेला होता. या मोर्चामध्ये द्वेषपूर्ण अशी भाषणं देखील झालेली होती आणि हा मोर्चा झाल्यानंतर काही तासांनीच बरोबर संविधानाच्या विटंबनेची घटना घडते. ही घटना जरी एका मनोरुग्ण व्यक्तीनं केलेली असली तरी हा मोर्चा आयोजित करणारी लोक आणि हा संबंधित मनोरुग्ण यांच्यामधला संबंध तपासायला हवा, हे राहुल प्रधान म्हणतायत आणि ते महत्वाचं आहे. दुसरा एक मुद्दा जो राहुल प्रधानांनी मांडला तो असा की परभणीमध्ये ही घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीनं कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, या कॉम्बिंग ऑपरेशनला नेमकी परमिशन कोणी दिली? ते असं म्हणतायत की कलेक्टर, जे अदरवाईज या गोष्टींना परवानगी देतात, त्यांनी असं सांगितले की मी अशा कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नव्हती. मग जर कलेक्टरांनी ही परवानगी दिली नसेल तर मग पोलीस खात्याला अशा पद्धतीनं कॉम्बिंग ऑपरेशन करण्याचा जो आदेश आहे तो कोण देऊ शकतो? राहुल प्रधान असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस. आणि म्हणून परभणीमध्ये हा जो प्रकार घडला, ज्याच्यामध्ये आंबेडकरी समाजातील पुरुष व महिलांना पोलिसांनी अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली, ज्यामध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा हकनाक बळी गेला, याला जबाबदार केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आहेत. आणि त्याच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देऊन या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडेल असं जर देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका भीमगीतातील 2 ओळी कायम लक्षात ठेवाव्यात. कुणी कितीही करो हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम.